वारसा म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नसून अनेक पिढ्यांच्या अस्तित्वाची, परंपरांची, आठवणींची संचित संपत्ती आहे, जे आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो। या शेतातून पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही। बाबा असे का म्हणाले असतील? मला शोधावे लागेल। माझी माती, माझ्यावर रागावू नकोस। मला माहित आहे तू पूर्वी अशी नव्हतीस। वारसा म्हणून मिळाली ही धरणी काळी आई, ऋण फेड त्या मातेचे रे, अन तू हो उतराई पुन्हा हसवण्याचे। सर, 8-10 पोती खतांचा वापर करूनही मला माझ्या मातीतून पूर्वीसारखे चांगले उत्पादन आणि दर्जेदार पिके मिळत नाहीत, याची मला काळजी वाटते। ही फक्त तुमच्या मातीची समस्या नाही। मी तर मुठभर माती घेतलीये। माती निर्जीव वस्तू आहे? माती तर निर्जीव वस्तू हे सगळ्यांनाच माहिती आहे। माती ही सजीव वस्तू आहे। या मुठभर मातीमध्ये सूक्ष्मजीवांच्या 5000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, ज्यांची संख्या या पृथ्वीवरील मानवांपेक्षा जास्त आहे। या सूक्ष्म जंतूंची संख्या थेट जमिनीतील सेंद्रिय कर्बन सामग्रीवर अवलंबून असते। सेंद्रिय कर्बन सेंद्रिय पदार्थाचा एक भाग आहे। मातीतील सेंद्रिय कर्ब हे मानवी शरीरात रक्तातील हिमोग्लोबिन सारखे असते। जमिनीत सेंद्रिय कार्बनचा वापर विविध फायदे दर्शवतो, जसे की फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते। सेंद्रिय पदार्थांच्या प्रत्येक 1% वाढीमुळे मातीची पाणी धारण क्षमता 1.5 लाख लिटर प्रति हेक्टर पर्यंत वाढू शकते। मातीचे वायू विजन सुधारते, त्यामुळे वनस्पतींना हवा, पाणी आणि पोषक तत्वांचा सहज प्रवेश होतो। सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीचा pH नियंत्रित करण्यास मदत करतो, परिणामी पिकांसाठी पोषक तत्वांची उपलब्धता वाढते। मातीमध्ये कर्बसाठा, ज्यामुळे पृथ्वीवरील हवामान बदल कमी करण्यास मदत होते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून मातीचे आरोग्य सुधारते। मी माझ्या शेतातील मातीचे आरोग्य कसे सुधारू शकतो? काळजी करू नकोस आदित्य, एक उपाय आहे। थोडं पुढे जायचे असेल तर मागे जावे लागेल। हे तुमच्या नवीन प्रश्नाचे जुने उत्तर आहे। शेतात सेंद्रिय खतांचा वापर। प्रत्येक पिकासाठी आणि प्रत्येक मातीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी आपण सेंद्रिय खत वापरावे। हे सेंद्रिय कर्ब खूप समृद्ध स्रोत आहेत। सर, इतकी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। कंबर कसुनी जिद्द घेऊनी उठ रे तू बळी राजा, रुसलेल्या काळ्या आईला हसव रे बळी राजा। कंबर कसुनी जिद्द घेऊनी उठ रे तू बळी राजा, रुसलेल्या काळ्या आईला हसव रे बळी राजा। नमस्कार भाऊ, सांग तुला काय हवंय? मला सेंद्रिय खत हवे आहे। आणि बेटा, कसं चाललं आहे शेतीचं काम? हो बाबा, छान चाललंय। आणि पुढे काय करायचं? बाबा, आपल्याला पुढे नाही मागे जायचे आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो। पांग काळ्या आईचे रे भेड तू बळी राजा, सोनियाची धूळ जिची तिला मनवरे बळी राजा। मला तुझ्यात आजोबांची सावली दिसते। तू बळी राजा, रुसलेल्या काळ्या आईला हसव रे बळी राजा। कंबर कसुनी जिद्द घेऊनी उठ रे तू बळी राजा, रुसलेल्या काळ्या आईला हसव रे बळी राजा। बेटा, मी फक्त शेती केली आणि तू आपली शेती सांभाळलीस आणि आपला वारसा सांभाळलास। मला तुझा अभिमान आहे। मातीचं स्वास्थ्य सुधरेल तेव्हाच देश पुढे जाईल।